माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन इव्हेंट पुरते घेऊ नका. कारण आपल्या देशात इव्हेंटचा एवढा पूर आला की लहान सहान गोष्टीवरून आपण इव्हेंट करायला लागतो. आता मोदी साहेबांनी जे आवाहन केलं ते अगदी योग्य आहे, उत्तम आहे, गरजेचं आहे. हे आवाहन पंतप्रधानांनी करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. पण हे आवाहन भाजपच्या पंतप्रधानांनी केलं म्हणून काँग्रेसवाले त्याची खिल्ली उडवून राहिले. हेच जर काँग्रेसच्या पी एमनं केलं असतं तर भाजपनं खिल्ली उडवली असती. म्हणजे ह्या देशात अशी गोष्ट आहे का एकाले चांगलं म्हटलं का दुसऱ्याला वाईट म्हटल्यासारखं होते. म्हणजे तिसरा माणूस जो आहे आमच्यासारखा तो मतच देऊ शकत नाही. आपण जर म्हटलं मोदींनी चांगलं आवाहन केलं बा हे पाहिजेच तर लगेच काँग्रेसवाले काय म्हणणार, ह्या मोदीचा भक्त आहे. आपण जर म्हटलं हे आवाहन केलं पण मोदी स्वतः करते काय, स्वतः पाडते काय, तर लगेच मोदीची माणसं काय म्हणणार, भाजपची माणसं काय म्हणणार, हे काँग्रेसचे. अरे बा, एक साधारण व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आमचा तर हक्क मान्य करा. आम्ही काय बोलतो नागरिक म्हणून ते ऐकून तर घ्या. म्हणजे एक तर BJPचा किंवा एक तर काँग्रेसचा, मधातला कोणी राहू शकत नाही काय. मधातली जनता आहे. काँग्रेसचे ध्येय धोरणं नाही आवडले म्हणून BJPला सत्तेवर बसवलं. आता साहजिकच आहे ना, प्रश्न विचारणार कोणाला, सत्ताधारी पक्षांना, बरोबर आहे. म्हणून जास्त कल सत्ताधारी पक्षाकडे येतो. पण तरीही याच्यामध्येही पंतप्रधानांनी जे आपल्याला आवाहन केलं ते अगदी योग्य आहे, रास्ता आहे. आपण इंधनाची बचत केलीच पाहिजे, ही तर चांगला गुण आहे. हा आपण तेल कमी खाल्लं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने गेलो पाहिजे, चांगली गोष्ट आहे. सोन्याला काय खाता काय, सोनं खरेदी नका करू, चांगली गोष्ट आहे. मग आता काय झालं, पंतप्रधानांना मानणारे लोक, त्यांच्या पक्षाचे म्हणा किंवा त्यांचे सपोर्टर म्हणा किंवा कोणीही म्हणा, हे एकदम इव्हेंट त्या गोष्टीचं करून राहिले. पाहता आम्ही आमदार असून टू व्हीलरनं चाललो, पाहता आम्ही खासदार असून STनं चाललो, पाहता आम्ही तसं. तर हे फक्त इव्हेंट पुरतं ठेवू नका, आमचं म्हणणं असं आहे. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे जर एखादा आमदार, एखादा खासदार जर ट्रेननं गेला लोकांसोबत, कारण तो प्रतिनिधी आहे ना, लोकप्रतिनिधी आहे ना. मग लोक कसे जगत आहेत ते पाहायला पाहिजे ना. असं थोडीच आहे, तू जेव्हा आमदार नव्हता तेव्हा तो STनं जात होता, STनं जाय, ॲटोनं जाय, कालीपिलीनं जाय, 200 रुपये आम्हाला मागे. पण मग आमदार बनल्यानंतर असं कसं काय चेंज झाला, ही सगळीकडची गोष्ट आहे. मग जो लोकप्रतिनिधी आहे त्याने लोकांमध्ये राहायला पाहिजे, लोकांसारखं वागायला पाहिजे. हां ठीक आहे, स्पेशल केस असेल, पटकन जायचं असेल, मुंबई गाठायची असेल तर जा, हरकत नाही. बरोबर, पूर्ण वेळ एकदा पदावर चढल्यानंतर पूर्ण वेळ लोकांना विसरला, हे असं नको. आता माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केलं यासाठी एवढे लोक इव्हेंट घेऊन राहिले का आता पहा आम्ही ट्रेननं चाललो, आता पहा आम्ही कार सोडली, आता पहा आम्ही हे. अरे बा, हे फक्त पुढचे 1 वर्ष वापरा, कंटिन्यू वापरा, न विसरता वापरा आणि इतरांनाही वापरायला सांगा. नाही तर फोटो काढले, रील काढले, व्हिडिओ काढले, स्टेटमेंट दिले, मस्त झालं, आपले फोटो निघाले, संपला विषय, तर काढी काढ. असं नाही करायला पाहिजे. आणि काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना म्हणा, सपोर्टरला म्हणा किंवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना म्हणा, माझी विनंती आहे की तो माणूस बरोबर बोलला, हे बचत आपण केलीच पाहिजे. असं नाही का केली नाही पाहिजे, त्यांनी सांगितलं म्हणून केली पाहिजे, सगळ्यांनी केली पाहिजे. आणि भाजपच्या लोकांना माझं सांगणं आहे की काँग्रेसच्या एखाद्या माणसानं सांगितलं असेल, राहुल गांधींनी सांगितलं पहिलेच 2 महिने अगोदर का हे आपल्याला कमी वापर करावा लागण्याच्या गोष्टीचा, तेच कोणं ऐकलं नाही. अरे तो लीडर ऑफ ऑपोजिशन आहे ना, लीडर फॉर ऑपोजिशन नाही आहे. हां, त्याचं ऐकलं पाहिजे. सगळ्यांना मिळून चाललं पाहिजे. तुमच्या भांडणात सामान्य जनतेचं किती नुकसान होऊन राहिलं याची तुम्हाला कल्पना नाही आहे. तुमची गाडी आहे, घोडी आहे, पैसा आहे, ऐशाराम आहे, मस्तपैकी इव्हेंट आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. तुमच्या घरी नाही होत तेल कमी कधी. ज्या घरी ऑलरेडी तेल कमी आहे, भाजीत कमीच तेल टाकावं लागते कारण तेलच नाही आहे, त्या लोकांना आपण काय सांगू, अजून तेल कमी करा. तुम्ही जेव्हा तुमच्या मिटिंगा घेता, कमिटीच्या असो, मंत्रिमंडळाच्या असो, तुम्ही नाश्त्यात काजू खाता, काजू, किसमिस, बदाम सोड ना ते. हां, मिटिंगा असेल तर स्पेशल गाडीनं जाता, या ना ट्रेननं, लोकलनं या ना. हां, प्रत्येक गोष्टी करा ना पब्लिकसोबत, हरकत काय आहे करायला. आणि माझं म्हणणं असं आहे की हे लोक जे तुम्हाला ट्रोल करून राहिले किंवा हसून राहिले, थट्टा मस्करी करून राहिले, हे का बरं करून राहिले याच्याही मुळात जा, कमेंटा वाचा. प्रत्येक पोस्टवर हजारो शेकडो कमेंट असते, त्या वाचत चला. त्या वाचण्यासाठी मला असं वाटते सत्ताधारी पक्षांनी एखादी समिती नेमावी किंवा ह्या ज्या कमेंट्स आहे, आजकाल कमेंट करणारे खतरनाक आहे, अशा कमेंटा करते बटे
का ते लोक त्या पोस्टपेक्षा कमेंट जास्त वाचते. तर त्या कमेंटवर लोक बोलतात, जनता बोलते. म्हणून त्या कमेंट्स काय आहे त्याची एक समिती गठीत करावी की बुवा लोकांचं म्हणणं असं आहे, आधी आपण सगळे करू, नंतर मग लोकांना सांगू वगैरे. नाही तर काय होईल माहिती आहे काय, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे की केस कापल्यानं किंवा केस उपटल्यानं मढ्याचं म्हणजे त्या प्रेताचं वजन हलकं होत नसते. म्हणजे तुम्ही केवळ आज दाखवाल, आम्हाला रील दाखवाल, व्हिडिओ दाखवाल, फोटो दाखवाल, बातम्या लावाल, पहा यांनी किती कमी केलं, हा हो हे, असं नका करू. ते राबवून दाखवा आणि त्यासाठी सगळ्यांना आवाहन करा, प्रेमानं आवाहन करा. मग जो खर्च सरकार आपल्या यंत्रणेतून करते, आपल्या तिजोरीतून करते, त्या खर्चामध्ये भरपूर मोठी कपात व्हायलाच पाहिजे. जसं सरकारी मिटिंगा असो, सरकारी कार्यक्रम असो, सरकारी पुरस्कार असो, बक्षीस असो, काही गरज नाही द्यायची. हे सगळं लॉबीनं चालते, आम्हाला माहीत आहे. म्हणजे डिझर्व कॅन्डिडेटपर्यंत फार गोष्टी नाही पोहोचत, लॉबिंग असते आणि त्याला मग त्या गोष्टीची मदत किंवा काही गोष्टी मिळते. मग सोडून द्या ना, हे नकाच करू. आणि महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळा किंवा आणखी कोणत्या गोष्टी असेल ज्यामध्ये आपण कपात करू शकतो, तीही आपण कपात केली पाहिजे. चला थांबतो आणि पुढच्या 1 वर्षासाठी आपण जे बचत करू किंवा काही करू त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एकच वर्ष नाही तर असं आपण कायम जरी करत राहिलो तरीही देशाचाच फायदा आहे, देशाचीच बचत आहे. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात की कमावणे ती नव्हे श्रीमंती, बचत केली तीच संपत्ती, याने तर संपन्न होईल व्यक्ती, वाढे श्रीमंती गावाची. म्हणजे बचत हा खरा मूलमंत्र आहे श्रीमंती वाढवण्याचा.